नमस्कार बाळगोपाळांनो, मी आज तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आलेली आहे. त्या गोष्टीचं नाव आहे मगर आणि माकड. तर एका जंगलात एक मगर तळ्याच्या काठी राहत असते आणि झाडावर एक माकड राहत असतो. या दोघांची ही चांगली मैत्री होते. माकड त्या मगराला झाडावरचे जांभूळ काढून द्यायचा आणि मगर त्या माकडाला तळावर फिरवून आणायचा. माकड आणि मगरीची खूप चांगली मैत्री झाली आणि एक दिवशी माकडाने मगरीला काय केले, आपल्या हातातले जांभूळ तिला खायला दिले. त्याला ते खूप गोड लागले आणि उरलेले जांभूळ तो आपल्या बायकोकडे घेऊन गेला. बायको खाऊन खूप खूप प्रसन्न झाली. म्हणाली की ती विचारायला, तुमचा हा मित्र कुठे राहतो? ती म्हणाली की तो म्हणाला, जांभळाच्या झाडावर. मगरीन नवऱ्याला म्हणाली की तुम्ही किती मूर्ख आहात. तुमचा हा मित्र जांभळाच्या झाडावर लागतो. जांभळं किती गोड आहेत. मग हे गोड जांभळं खाऊन तुमच्या मित्राचं काळीज किती गोड झालं असेल. एक दिवशी त्याला असंच भुलवून आपल्याकडे आणा आणि आपण त्याचा फडशा पाडूया, म्हणजे आपल्याला त्याचं गोड गोड काळीज खायला मिळेल. एके दिवशी मगर माकडाला गोड गोड बोलून त्याच्याबरोबर घेऊन जायला लागला आणि तेव्हा गोडगोड आणि बोलता बोलता म्हणाला की जांभूळ गोड असते तर जो खात असेल त्याचा काळीज किती गोड असेल. यावरनं माकडाला काहीतरी गोड बंगाल आहे असं लक्षात आलं आणि तो म्हणाला, मित्रा एक मिनटं थांब, तू काय म्हणालास? काळीज म्हणजे तुझ्या बायकोला माझं काळीज खायचं आहे तर? अरे पण एक विसरलो मी, माझा काळीज मी जांभळाच्या झाडावर ठेवलं आहे. चल आपण परत जाऊया, मी उडी मारून ते घेतो आणि माझ्यासोबत घेतो आणि येतो तुझ्यासोबत. अशा माकडाने असं केले आणि माकडाने काय केले, माकड त्याला परत झाडाच्या जवळ घेऊन गेला आणि टणकन उडी झाडावर मारली आणि म्हणाला, असे विश्वासघातकी दोस्त असल्यापेक्षा दोस्त नसलेलेच बरे.